निवडणूक विषयक झी 24 तासचा एक विशेष कार्यक्रम नेता म्हणे आणि यामध्ये बातचीत केलेली आहे नेते आशिष शेलार यांच्याबरोबर माझे सहकारी सौरभ कोरटकर यांनी. पाहूया. राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार सध्या धूमधडाक्यात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांची राळ उठलेली बघायला मिळते आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सुद्धा राजकारणी आणि राजकीय नेत्यांची वक्तव्य बघायला मिळतात. आणि याच निवडणुकांच्या अनुषंगानं बोलण्यासाठी भाजपचे राज्यातले महत्त्वाचे नेते आशिष शेलार आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. आशिष शेलारजी, सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीकडे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली वरळी डोममध्ये आणि त्यात त्यांनी ठणकावून सांगितले की महापौर जो आहे मुंबईचा तो मराठीच होणार. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि महापौर मराठीच होणार, ही सांगायची वेळ काय त्या वेगळ्यानी? मुळामध्ये फेक नरेटिव्ह चालणाऱ्यांना ठोक उत्तर द्यायला लागतं. म्हणून ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनी या पद्धतीचे मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याला दिलेलं थेट उत्तर देवेंद्रजींनी आहे, मराठीच होणार, हिंदू मराठी होणार. पण दुसरा एक प्रश्न, मराठी आणि अमराठी वादाचं एक नरेटिव्ह ठाकरेंनी तयार केलेलं आहे का जे भाजपला डॅमेज करू शकतं? मुळामध्ये असं कुठलंही मुंबईमध्ये नरेटिव्ह नाही. मुंबईकरांच्या दृष्टीने सेवा, मराठी संस्कृती टिकवून देणारा माणूस हवा. आणि ह्या पद्धतीची चर्चा तुम्हाला नवीन असेल, आम्हाला नाही. कारण 2014 सुद्धा ठाकरेंनी हा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंनी 2017 सुद्धा हा प्रयत्न केला आणि मतदारांनी त्यांना झिडकारलं, या नरेटिव्हला झिडकारलं. आता पुन्हा नरेटिव्हवर जे फेक नरेटिव्ह करू पाहतात त्यातनं त्यांना झिडकारलं जाईल. पण मराठीचं जे नरेटिव्ह आहे त्याला तुम्ही हिंदुत्वानं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? हा प्रश्न मी यासाठी विचारतोय की हिंदूच महापौर होणार. ते तुम्हाला विचारायचे असेल तर मी उत्तर दिलं आहे. नाही, तुम्ही म्हणालात ना की हिंदूच महापौर होणार. मुख्यमंत्र्यांनी पण ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिवसेनेचे पण जेवढे सगळे महापौर झाले यामध्ये भुजबळांपासून महाडिक आणि पेडणेकरांची पण नावं आहेत, शुभा राऊळ पण आहे ज्या भाजपमध्ये आल्यात, हे सगळे हिंदूच आहेत. मग काय उत्तर दिलं, हिंदू मराठी होणार. मग शिवसेनेचा महापौर पण आजपर्यंत हिंदूच राहिलाय की? आता ते कुठल्या विचारधारेला गेले आहेत. आणि मुळामध्ये वारिस पठाण यांनी केलेलं स्टेटमेंट की बुरखाधारी महापौर होईल, याच्यावर त्यांनी आलोचना टीका केलेली नाही. आणि म्हणून लांगुल चालण्यासाठी ते कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात आणि म्हणून त्यांना उत्तर द्यायला लागेल उद्धवजींना, हा प्रश्न आहे. ठीक आहे, मला एक सांगा, राज्यात राहणारा मुस्लिम माणूस हा मराठी नाही आहे का? मला वाटतं मी उत्तर दिलंय. नाही, माझ्या प्रश्नाचं नाही दिलंय, ते आलंय रेकॉर्डवर. नाही, पण मग तुम्ही आणि त्याचबरोबर तुमचे मुंबईचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम, ते वारंवार सांगतात की कुठल्या खानाला आम्ही इथला महापौर नाही होऊ देणार, इथला मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. भाजपकडून जर नागपूर, मालेगाव, लातूर, सोलापूर इथे जर नगरसेवक पदासाठी मुस्लिम कॅन्डिडेट दिला जाऊ शकतो, तर मुंबईच्या महापौरपदी एखादा मुस्लिम व्यक्ती बसण्यात गैर काय? मराठीच महापौर देणे ही आमची भूमिका आहे. अन्य विषयावर मला चर्चाच करायची नाही. ठीक आहे. दुसरा एक प्रश्न, अजित पवारांबद्दल तुम्ही बोललात की सावरकरांचे विचार तुम्हाला पाळावेच लागतील तरच आपण पुढे सोबत जाऊ शकतो. याचा अर्थ महापालिका निवडणुकीनंतर काही मोठा बॉम्बस्फोट होणार आहे? मला वाटतं की आत्ता महापालिका निवडणुका तर होऊ द्या, पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, मागे नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणांवर, मुद्द्यांवर निवडणुका आणि विकासावर झाल्या पाहिजेत, हा भाजपचं म्हणणं आहे. आणि त्या बाबतीमध्ये आम्ही सावरकरवादी आहोत. आमच्याबरोबर येणाऱ्यांना सावरकरवादी व्हावंच लागेल. म्हणजे अजित पवार सावरकरवादी नाही आहेत? ही त्यांचं नावही घेतलं नाही. ठीक आहे. दुसरं एक असं आहे की तुम्ही एक वारंवार प्रश्न उपस्थित होतोय की अनेक निष्ठावंतांना महापालिका निवडणुकांमध्ये डावलण्यात आलं. संभाजीनगरमध्ये सुद्धा हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. नाशिकमध्ये सुद्धा फरांदेंना अश्रू अनावर झाले होते बोलताना. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावललं जात आहे का? जे उपरे येत आहेत, बडगुजर आले, तिकडे कैलास गोरंट्यार आले, त्यांच्या कुटुंबात तुम्ही तिकीटं देताय, याच्यामुळे निष्ठावंत दुखावले चालले? निष्ठावंतांना घेऊनच आम्ही विजयाकडे चाललो आहोत. शुभा राऊळ उभाटा सेना का सोडतात हा प्रश्न त्यांना विचारा. संतोष धुरी का मनसे सोडतो हा त्यांना प्रश्न विचारा. मग तुम्हाला लक्षात असेल की नाराजगी आणि बंड तिथे आहे. आम्ही सर्वसमावेशक आहोत, निष्ठावंतांना घेऊन, आणि तसंच आम्ही काम करू. पण एकीकडे तुम्ही बडगुजरांना काही महिन्याआधी देशद्रोही म्हणता, त्यांच्यावर गंभीर आरोप करता आणि नंतर त्यांना पायघाटा टाकून पक्षात घेता, आणि इतकंच नाही तर त्यांना बक्षिशी देता त्यांच्याच घरात उमेदवाऱ्या देऊन. मग जर देशद्रोहाचे आरोप असलेले बडगुजर चालतात तर मुंबईत मग नवाब मलिकांपासून काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं तुम्ही खूप सोशल मीडिया मनसे आणि उभाटा सेनेचं बघतात. नाही, हे सामान्य जनतेला पडलेले प्रश्न आहेत. सामान्य जनतेला त्याच्या सेवा सुविधांचे प्रश्न आहेत, त्यांच्या संस्कृतीचे प्रश्न आहेत, स्वप्नाचे प्रश्न आहेत.
फार तुम्ही मनसे आणि उभाटा सेनेचं सोशल मीडिया बघून प्रश्न नका नाही, त्यांचं सोशल मीडिया नाही बघत. भाजप नेत्यांनीच आरोप केलेले आहेत. बडगुजरांना नितेश राणेंनी देशद्रोही म्हटलेलं होतं. मग भाजपचे आरोप आम्ही फारशा गांभीर्यानं घ्यायचे नाहीत का यापुढे? मुळामध्ये मुसा हा आरोपी दोष सिद्ध बॉम्बलास्टमधला तो उद्धवजींचा प्रचारक कसा, हा प्रश्न कधी विचारलाय त्यांना? विचारा, मग मला विचारा. ठीक आहे, याचं काउंटर तुमच्याकडे नाही आहे. नाही, माझं उत्तर स्पष्ट आहे. हिंदुत्वादावरील प्रकार आणि मराठीबद्दल कट्टर. पण कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना तुमच्यापासून नाराज आहेत. फार उभाटा सेना आणि मनसेची वेबसाईट नका बघू. मनसे नाही, त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आपली भूमिका मांडली समाज होती. माध्यमांवर जे चालू आहे असं एकतर्फी प्रश्नांचे उत्तर मला देता येतील, पण त्यातनं तुमच्या प्रेक्षकांना काही मिळणार नाही. बरं ठीक आहे, मनसेचा उल्लेख तुम्ही केला. राज ठाकरे यांच्यासोबत तुमचे व्यक्तिगत पातळीवरचे संबंध चांगले आहेत. तुम्ही अनेकदा त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेत होतात आणि तेव्हा त्याच्यावरून संजय राऊत टीका करायचे. आता राजकीय स्थिती बदललेली आहे, पण काय युतीच्या चर्चा ठाकरेंसोबत सुरू होत्या आणि ते बिनसलं काय? नेमकं घोडं अडलं कुठे? झालं काय असं की ठाकरे, ज्या राज ठाकरेंनी तुमच्या बाजूनं शिवाजी पार्कमध्ये सभा घेतलेली होती, पंतप्रधान मोदी होते, आज त्याच शिवाजी पार्कवर तुमच्या विरोधात ते सभा घेणार आहेत? तो त्यांचा निर्णय. त्यांनी कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर राहू नये, कोणाबरोबर युती करावी, कोणाबरोबर आघाडी करावी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी करायचा निर्णय. तो त्यांचा पक्ष आहे. मी एवढंच म्हणेन की तुमची एकच सूत्रता नाही. कधी तुम्ही आमच्याबरोबर, कधी शरद पवारांच्या विरोधात, कधी शरद पवारांच्या बरोबर आमच्या विरोधात, कधी तुम्ही भावाच्या विरोधात पक्ष काढता, मग त्याच्यावर गळ्यात गळे घालता. काहीतरी एक भूमिका घ्यावं, एवढंच मी मनसेला म्हणेन. पण तुमचे आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत राज ठाकरेंसोबत? काही मैत्री वगैरे काही नाही. राजकीय संबंध आहेत, राजकीय संबंध राहतील. ठीक आहे. शिवडीमध्ये काल उद्धव ठाकरे गेले होते. यापूर्वी असं बोललं जात होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईमध्ये सभांचा धडाका लावतील आणि एकत्रित सभा घेतील, पण काल शिवडीमध्ये उद्धव ठाकरे एकटेच दिसले. आता हा सुद्धा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ते का नाही गेले याचं उत्तर मनसेच्या लोकांना, मनसे प्रमुखांबद्दल द्यावं लागेल. उद्धवजी आत्ताच शिवडीत का गेले हा माझ्या दृष्टीने प्रश्न आहे. ते मुख्यमंत्री असताना किती वेळा गेले? शिवडीमध्येच जो आपला भावनात्मक विषय लालबागचा राजा, ते मुख्यमंत्री असताना उद्धवजी तुम्ही लालबागचा राजा बसवू नका असं का म्हणालात? त्यावेळेला शिवडीतल्या लोकांची माफी मागायला गेला होतात का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. संयुक्त सभा होतील असं सांगितलं जात होतं, पण आता केवळ ठाकरे बंधूंची एकत्रित एकच सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. काहीतरी बिनसतंय, काहीतरी धुमसतंय आतल्यात असं वाटतंय तुम्हाला ठाकरेंमध्ये? मी भाष्य नाही करणार याच्यावर. याचं कारण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांच्याकडे लोक जमवायला अडचण आहे एवढं नक्की. जनसमर्थन नाही आणि म्हणून ही अवस्था आहे. ठीक आहे. गुन्हेगारांना तिकीट राष्ट्रवादीने दिल्याचा एक मुद्दा आहे. मुरलीधर मोहोळांनी त्याच्यावरून टीका पण केली होती. पण दुसरीकडे भाजपकडून शरद मोहोळच्या बायकोला तिकीट दिलं जातं. नाही, गुन्हेगारीला राजकारणापासून वेगळंच केलं पाहिजे याचा संघर्षच भाजपने केला. गोपीनाथ मुंडेजींनी त्यासाठी मोठा संघर्ष केला आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी गुन्हेगारांना स्थान देणार नाही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असलेल्या लोकांवर धडा शिकवला जाईल, ही आमची भूमिका आहे. न्यूयॉर्कचे महापौर आहेत जोहरान ममदानी, त्यांचा का मुंबई महापालिका निवडणुकीशी काही संबंध आहे? कारण तुमचे मुंबई अध्यक्ष म्हणतात की मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही. म्हणजे काय? नाही, संबंध म्हणजे मुद्द्याचा संबंध आहे. तो संबंध माझ्या दृष्टीने असा आहे की त्यांनी जे विश्लेषण मी वाचलं ते न्यूयॉर्कमध्ये भाडेकरूंच्या विषयामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि भाडी किती कमी असली पाहिजे किंवा ती फ्रीज झाली पाहिजे अशा स्वरूपाचा त्यांनी मुद्दा निवडणुकीत मांडला. आणि विश्लेषक असं म्हणतात तो एक मुद्दा होता निवडणूक जिंकायला त्यांना. मला वाटतं मुंबईतल्या भाडेकरूंच्या विषयामध्ये संघर्ष भाजप आणि आता पागडीमुक्त मुंबई ही भूमिका युतीने, महायुतीने आणि एकनाथजींनी घेतली, हा रिलेव्हन्स आहे. हे खरंच असं आहे की ममदानी मुस्लिम आहे याचा त्याच्याशी संबंध आहे? बघा, जो तो अर्थ आपापला घेईल. माझ्या दृष्टीने मुद्द्यांवरची निवडणूक आहे. ठीक आहे, मुद्द्यांवरची निवडणूक आहे. तर मग तुम्ही उत्तर भारतीय काही स्टार प्रचारक प्रचारासाठी आणणार अशी चर्चा आहे, ज्यामध्ये निरुहा, मनोज तिवारी, त्यानंतर रवी किशन यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. खरं आहे? काय चुकीचं आहे? मुंबईकरांना, मुंबईकरांची सेवा करण्यासाठी जर ते येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. नाही, पण राज्यात नेते नाहीत का? राज्यातलं नेतृत्व नाही का की जे प्रचार आणि करेल? फक्त तिघांचीच आहे का? ती बघा. नाही, याच्यात आरोप असा होतोय की उत्तर भारतीय अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न भाजप करताय का? ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली, ज्यांना ती मतं मिळणारच नाही, मुंबईकरांचा, मराठी माणसाचा आशीर्वादच मिळणार नाही, त्यांना दुसऱ्याचा विपर्यास करायचा आहे, स्वतःचं काही सांगायचं नाही. आमची स्टार प्रचारकाची यादी मोठी आहे, त्यातही आमचे नेतेही आहेत. एनसीपीच्या पाठिंब्याशिवाय मुंबईत महापौर पदावर कोणी बसू शकणार नाही असं नवाब मलिकांनी म्हटलेलं आहे. गरजच उरणार नाही. त्यांचे विधान बालिशपणाचं आहे, दुसरं मी काय बोलू.
पण मला एक सांगा, या महापालिका निवडणुकांमध्ये एक दिसतंय, राज्यात तुम्ही सोबत आहात, पण त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप टोकाचे होताना दिसत आहेत, अजित पवारांकडून सुद्धा आणि तुमच्याकडून सुद्धा. परवा सुद्धा अजित पवार बोललेत की माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांच्या मांडीला लावून आम्ही बसलो आहे. तर निवडणुकीनंतर नेमकं काय घडणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे, कारण प्रचंड गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर. आरोपाच्या फैरी राजकारणात होणारच. त्याचा स्तर काय असला पाहिजे एवढं लक्षात घेतलं पाहिजे, आणि तो स्तर सगळ्यांनी ठेवावा असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. राहता राहिला विषय निवडणुकीनंतर काय होईल तर निवडणुकीत मतदार आपला निर्णय देणार आहे, ते महत्त्वाचं आहे. ते कोणाच्या बरोबर, कुठल्या आघाडीबरोबर, कुठल्या युतीबरोबर, कुठल्या लोकांना मत देणार आहे. हुशार आहे मतदार, त्यांना निर्णय करू द्या. तो जे निर्णय देतील तो मान्य. ठीक आहे. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत फक्त. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सुद्धा चर्चा आहे, आणि त्याची एक लिटमस टेस्ट म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधली दोन्ही पक्षांमधली युती आहे असं बोललं जातं. उद्या जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, काका पुतणे एकत्र आले, तर भाजपची नेमकी काय भूमिका असणार आहे? त्या दोन पक्षांवर मी आज भाष्य का करू, जिथपर्यंत हा प्रस्ताव मला माहितीच नाही आणि समोर आलेलाच नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बॉम्बस्फोट म्हणजे राजकीय बॉम्बस्फोट होणारच आहेत. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंचं किती मोठं आव्हान आहे, की ठाकरेंचं आव्हान तुम्ही समजतच नाही राजकीय? प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मकच असते, त्यामुळे ही निवडणूक सुद्धा आम्ही आव्हान म्हणूनच घेतलेली आहे. पण दुर्दैव आहे की अजूनही दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष हे मुंबईकरांच्या मनात काय चालले ओळखू पाहत नाहीत. कृपाशंकर सिंग म्हणाले होते की उत्तर भारतीय इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर सुद्धा होईल. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं, पण त्याच्यावरून सुद्धा परत मराठी आणि अमराठी वादाच्या मुद्द्याला फोडणी मिळते. देवेंद्रजींनी स्वतः भूमिका मांडल्यावर हा वाद मनसे आणि शिवसेना उभाटाच्या वेबसाईटवरचा तुम्ही उचलू नका, हिंदू मराठीच होईल. आशिष शेलारजी, मला एक सांगा, हिंदुत्वाची तुमची आयडिओलॉजी आहे, पण ज्यांच्यावर तुम्ही वारंवार आरोप करता, जे हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात होते, अशा लोकांना पक्षात घेऊन नेमकं कोणतं हिंदुत्व आणि कोणता विकास तुम्हाला साधायचा आहे? हाच तर मूळ मुद्दा आहे की व्यापक हिंदुत्वासाठी मी गुन्हेगार नाही म्हणत, जो येईल त्याला आम्ही बरोबर घेऊ. का नाही घेणार? आम्ही स्वयंसेवक असे आहेत की ते मानतो की आम्ही आजच्या स्वयंसेवक आणि उद्या होऊ घातलेले स्वयंसेवक असाच वर्गीकरण करतो. वर्गीकरण म्हणजे 2 भाग मानतो. पण जो येईल त्याला आमच्या विचारधारणी आणि विचारसरणीशी जमवून घ्यावं लागेल, हीच आमची अट आणि शर्त. मग तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत किंवा पक्षाच्या विचारधारेत मुस्लिमांना कायदेशीरदृष्ट्या किंवा घटनात्मकदृष्ट्या रिप्रेझेंटेशन देणं लोकशाहीमध्ये हे बसतं का? सबका साथ सबका विकास आमचा नाराच आहे. मग वारंवार खान, शेख, मुस्लिम महापौर होऊ देणार नाही, मुंबईचा हिरवा रंग होऊ देणार नाही, असं का बोललं जातं अमित साटम यांच्याकडून? कारण जे आहे ते लांगुल चालन हे शिवसेना उभाटा करते, त्याचा विरोध आहे. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमचा अंदाज काय आहे मुंबईत किती जागांचा 227 पैकी? नाही, महायुती म्हणून आम्ही 150च्या वर जाऊ. 150च्या वर महायुती जिंकेल एवढं मला मी ठोस सांगू शकतो. आशिष शेलारजी, धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. कॅमेरामन मनोजसह सौरभ कोरटकर, झी 24 तास, मुंबई.